आवाजाची काळजी घेतली त्यांचंही कौतुक व्हायला हरकत नाहीये डीजे प्रतीक यांचा 18 बॉल आणि आता 11 धावांची गरज गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये राकेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती येतात स्वतः संघाचा सर सेनापती बॅकबॉन खेळाडू आता बॉलिंग ट्रॅक वरती आहे 18 बॉल आणि आता 11 धावांची गरज सेकंडला सोहेल पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता संपर्क नाहीये असं वाटलं होतं की आता मात्र सामना सोपा झालाय आडव्या त्रिडव्या बॅटने या ठिकाणी धावा जमवायचा प्रयत्न जरूर करतायत परंतु चेंडू डॉट टाकलाय बडवल बी प्लस संघ कदाचित आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये धावांची इन्व्हेस्टमेंट थोडी कमी पाहायला मिळाली जर कदाचित अमर सर 40-45 धावा जर या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये बनल्या असत्या ना तर सामना तुम्हाला टफ पाहायला मिळाला असता नेट टू नेट फाईट या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली असती हो धीम्या गतीचा बॉल गती थोडीशी कमी केली हा सुद्धा चेंडू बॉडीवरती आदळतोय सोहेल शेखला पुन्हा एकदा डॉमिनेट केले दुसरा चेंडू डॉट टाकण्यात आलाय जिथे 18 बॉल 11 धावांची गरज आहे परंतु आता राकेश पाटील काय जबरदस्त गोलंदाजी करतायत पहिल्या षटकामध्ये 21 धावा अनुराग सोनवणेने खर्च केल्यानंतर स्पष्ट दबाव पाहायला मिळाला परंतु तरी सुद्धा कमालीची गोलंदाजी करतायत आणखीन एक डॉट बॉल कदाचित आपण पाहतोय याच अंधाऱ्या रात्रीमध्ये चमकणाऱ्या ताऱ्यांना किंमत येते आणि तसेच आता मात्र तारे चमकतायत बॅटिंग करत असताना गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघाच्या वतीनं चांगला खेळ या ठिकाणी जरूर पाहायला मिळालाय बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा बनवल्या सोहेल शेखने परंतु आता इथे बॅटची आतलीकडे आणखीन एक डॉट बॉल चांगली गोलंदाजी करतात राकेश पाटील षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आला होता पहिल्या इनिंग मध्ये त्यानंतर राकेश पाटील बाद झाला आणि संघाचा डाव हळूहळू जसा कोसळला ना तिथे मात्र धाबा जमवताना नाकी न आलं बडवल बी प्लस संघाच्या परंतु आता गोलंदाजीमध्ये त्यांना कमाल करायची राऊंड विकेट हा पुढचा बॉल राकेश पाटीलचा स्ट्रायकेंडला सोहेल शेख पुढे सरसावलेत पुन्हा एकदा आपण पाहतोय कदाचित चेंडू बॅटचा संपर्क नाही परंतु पंच सांगतात लाईन खराब आणि आता धाव मिळेल अवांतर संघाची धाबत संख्या एकने पुढे चालली आहे 22 32चं लक्ष्य 18 बॉल 11चं इक्वेशन असताना एक धाव ऍड होतीये म्हणजे आता विजयासाठी 10 धावांची गरज हो पुन्हा एकदा आपण पाहतोय गती कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे राकेश पाटीलचा परंतु आता दिशा भरकट आहेत सुरुवातीचे 4 चेंडू अप्रतिम टाकण्यात आले अमर सर आणि आता 2 चेंडू दिशेपासून भरकट आहेत अवांतर धाव फलकावरती जोडली जाते कदाचित आपण पाहिलं तर आता एक्स्ट्रा मिळत आहेत आणि तिथून आरसीसी पेट संघाचा डाव पुढे चाललाय परंतु इथे मिड ऑफला चेंडू गादर करेपर्यंत वेळ घेतला आणि आता मिळेल सोहेल शेखला एक सिंगल धाव सामना सहज सोप्या पद्धतीने जिंकायचे जरूर परंतु या ठिकाणी आपण पाहतो या मॅच मध्ये कमालीचं कमबॅक राकेश पाटीलने सुद्धा केलंय मी मगाशी सांगितलं की 40 45 45 ते 50 या धावा जर बनल्या असत्या ना तर तुम्हाला फाईट पाहायला मिळाली असती या मॅच मध्ये प्रेक्षकांना असाच सामना हवा असतो परंतु आता हा सामना जणू काही एकतर्फी आहे कारण इथे विजयासाठी 13 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 8 धावांची गरज हो या दरम्यान आणखीन एक डॉट बॉल टाकण्यात आलाय षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 2चा खेळ सुद्धा संपलेला आहे संघाची धाबत संख्या फलकामध्ये आपण पाहतोय 24 21 धाबा पहिल्या षटकामध्ये आल्या केवळ 3 धाबा या षटकामध्ये खर्च केला राकेश पाटीलने कमालीची गोलंदाजी केली कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि आता या ठिकाणी 12 बॉल शिल्लक आहेत 8 धाबांची गरज